जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर आपले सहर्ष स्वागत आहे। तुम्हाला सर्वांना माहित असेल की स्पर्धा परीक्षा ही 3 खांबावर उभी असते। तर ते 3 खांब कोणते? तर एक असते सिलेबस, ठीक आहे, हा एक खांब आहे, कारण की सिलेबस शिवाय तुमची कोणती एक्झाम कशा प्रकारे येणार आहे, कोणत्या प्रकारचे क्वेश्चन विचारणार आहे हे सुद्धा तुम्हाला समजणार नाही। 2 नंबरचा खांब असतो तो म्हणजे असते PIQs। तर तुम्हाला काय करायचे, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सुद्धा तुम्हाला एनालिसिस करायचे असतात। त्यामधून तुम्हाला काय करतो की नेमका आयोग कोणत्या पॉइंटवर भर देत असतो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला PIQ मधून समजतात। आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट असतो स्तंभ असतो तो म्हणजे काय, तर एक प्रकारे बुक लिस्ट। आणि सर्व नवीन ॲस्पिरंटला हाच प्रश्न पडला असतो की नेमकी कोणती बुक लिस्ट वापरावी। तर तुमच्यासाठी मी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 आणि कंबाईन पूर्व परीक्षा 2024 साठी बुक लिस्ट घेऊन आलेलो आहे। तर तुम्हाला काय करायचंय, यामध्ये दिलेले महत्त्वाचे पुस्तक जे आहेत ते तुम्हाला घ्यायचे आहेत, कारण की ही बुक लिस्ट खूप महत्त्वाची ठरणार आहे, ठीक आहे। आता ती बुक लिस्ट वापरून तुम्ही काय गोष्ट एक प्रकारे एक्झाम क्रॅक करू शकता, कारण की तुमची बुक लिस्ट जर चुकली तर तुमचा रिझल्ट तुमच्या हातामधून जात असतो, ठीक आहे। त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं की बुक लिस्ट करावायची आहे। तर पहा, उदाहरणामध्ये मी तुम्हाला सांगतो की माझी राज्यसेवा मुख्य परीक्षा जेव्हा मी पहिली दिली होती तेव्हा मला राज्यसेवा मुख्य परीक्षेचं एक 95 मार्क्सचं असणारं GS2 पार्ट 2 चं गव्हर्नन्स हे पुस्तकच माहित नव्हतं। तर विचार करा, मला 95 मार्क्सचं पुस्तकच माहित नव्हतं तर माझी मेन्स निघणार आहे का? तर नाही। त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं की नेमकी बुक लिस्ट, योग्य बुक लिस्ट वापरायची आहे आणि त्यातून तुम्हाला काय करायचं, चांगले मार्क घेऊन एक्झाम क्रॅक करावायची आहे, ठीक आहे। मग चला तर आपण स्टार्ट करूया आपलं सेशन। तत्पूर्वी बघा, विदर्भ आयएस अकॅडमी मार्फत राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सिंहावलोकन बॅच, त्यानंतर राज्यसेवा कंबाईन साठी प्रहार बॅच लॉन्च केलेली आहे, ठीक आहे। त्यामध्ये मी स्वतः चालू घडामोडी हा विषय शिकवतो, ठीक आहे। आणि तुम्हाला काय करायचं, ह्या बॅचचा लाभ घ्यायचा आहे। त्यानंतर आपण स्टार्ट करूया आपलं आजचं सेशन। बघा, तत्पूर्वी थोडक्यामध्ये माझा परिचय मी तुम्हाला सांगतो। माझा परिचय बघा, राज्यसेवा मुलाखत मला 2022 चा अनुभव आहे। त्यानंतर PSI मुलाखत 2020 चा सुद्धा मला अनुभव आहे। त्यानंतर राज्यसेवा मुख्य परीक्षा मला 4 वेळेस देण्याचा अनुभव आहे। 4 वेळेस मुख्य परीक्षा दिलेली आहे मी ती, ठीक आहे। नंतर PSI मुख्य परीक्षा मी 3 वेळेस दिलेली आहे, तर 3 वेळेसचा मला अनुभव आहे। त्यानंतर STI मुख्य परीक्षा मी सुद्धा 3 वेळेस दिलेली आहे, तर मला त्याचा पण अनुभव आहे। त्यानंतर SR मुख्य परीक्षा मी एकदाच दिलेली आहे 2023 ची, तर त्याचा मला सुद्धा अनुभव आहे, ठीक आहे। मग आपण सुरुवात करूया इतिहास या विषयापासून, कारण की इतिहास हा विषय अनप्रेडिक्टेबल असतो। नेमके क्वेश्चन कुठून विचारले तर हे आपल्याला काही आयडियाच येत नाही, ठीक आहे। तर त्याच्यामुळे काय करायचं, आपल्याला मोजकेच आणि चांगले पुस्तक वापरायचे आहेत। त्यामध्ये जे टॉपर्स असतात त्या टॉपर्स आणि मी सुद्धा वापरलेलं पुस्तक आहे ते म्हणजे समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे, आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह। हे खूपच सुंदर पुस्तक आहे आणि वेळोवेळी ह्याच्यामध्ये अपडेट केले गेल्यामुळे काय होते, हे पुस्तक एक प्रकारे काळानुसार बदलत गेलेलं आहे। त्यामुळे हे एक्झामच्या वेळेनं तयार केलेलं पुस्तक आहे असं पण म्हणू शकतो। आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र सुद्धा कव्हर केलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रासाठी स्पेशल पुस्तक वापरायची गरज नाही पडत, ठीक आहे। त्यानंतर बघा, जेव्हा तुम्ही दुसरं पुस्तक वापरता कोणतं, महाराष्ट्रातील समाज सुधारक, जेव्हा तुम्ही कोणतं पुस्तक समाधान महाजन सरांचं पुस्तक वापरता त्या पुस्तकामध्ये समाज सुधारकचा स्पेशल पार्ट देण्यात आलेला आहे, मात्र तो एक्झामच्या दृष्टीने पुरेसा नाही। त्यामुळे तुम्हाला काय करायचं की महाराष्ट्रातील समाज सुधारक हे पुस्तक आहे विपुल थोरमोठे पाटील सरांचं आहे, ते पुस्तक तुम्हाला काय करायचं, रेफर करावायचं आहे। आणि यामध्ये समाज सुधारक तर दिलेच आहेत, सोबत तुम्हाला काय दिलं आहे, काही महत्त्वाच्या संस्था, उदाहरणामध्ये प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, अशा प्रकारच्या संस्था सुद्धा इथं कव्हर करून दिलेल्या आहेत। आणि जे आयोग समाज सुधारकावर सूक्ष्म असे म्हणू शकतो, सूक्ष्माती सूक्ष्म म्हणू शकतो एक प्रकारे, ते क्वेश्चन सुद्धा काय करते इथून विचारलेले आहेत। जसं उदाहरणामध्ये मानगाव परिषदमध्ये क्वेश्चन विचारला होता, ते परिषदेमधले जे सब पॉईंट विचारले होते एक्झाम मध्ये पहिल्यांदाच, ते सुद्धा पॉईंट इथं कव्हर केलेले आहेत, ठीक आहे। नंतर उदाहरणामध्ये आपण म्हणू शकतो स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते म्हणून म्हणू शकतो बाळशास्त्री जांभेकर, ती लाईन सरळ इथं दिलेली आहे ह्या बुकमध्ये, तर हे पुस्तक खूपच सुंदर आहे, तुम्ही ते वापरू शकता। समाज सुधारक इथं चांगल्या प्रकारे म्हणू शकतो एक प्रकारे अनालिसिस करून दिलेले आहेत आणि PIQ सुद्धा त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत, तुम्हाला ते पुस्तक वापरायचे आहेत, ठीक आहे। त्यानंतर विदर्भ आयएस अकॅडमी मार्फत तुम्हाला काय केलेलं आहे, ॲनालिसिस करून क्लास नोट्स तयार केले आहेत, ठीक आहे। म्हणजे मोजके पॉईंट ह्याच्यामध्ये कव्हर केले आहेत जे एक्झाममध्ये वेळोवेळी विचारले गेलेले आहेत। असं एक सुंदर पुस्तक आहे आधुनिक भारताचा इतिहास, हे सुद्धा पुस्तक तुम्ही पर्याय पुस्तक म्हणून वापरू शकता। त्यानंतर सेम महाराष्ट्राचा सुद्धा आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास सुद्धा काय केला आहे, समाज सुधारकासह विदर्भ आयएस अकॅडमी मार्फत तुम्हाला अवेलेबल करून दिलेला आहे, तर तुम्ही त्याचा सुद्धा लाभ घेऊ शकता। आणि राज्यसेवा प्रिलिमचा जेव्हा फक्त विचार करता तेव्हा तुम्हाला प्राचीन भारतासाठी आणि मध्ययुगीन भारतासाठी नेमकं कोणतं पुस्तक वापरावं हा प्रश्न पडलेला असतो, त्यावेळेस तुम्हाला विदर्भ आयएस अकॅडमीचं कोणतं पुस्तक अवेलेबल आहे, प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास, हे पुस्तक तुम्ही रेफर करू शकता। त्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचे जे एक्झामच्या दृष्टीने येणारे पॉईंट आहेत त्या ठिकाणी कव्हर करून दिले आहेत। तर तुम्हाला काय करायचंय, इतिहासासाठी आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राबद्दल त्याच्यामध्ये कव्हर आहे ते वापरायचे। समाज सुधारकासाठी काय करायचं, तुम्हाला लोकसेवा पब्लिकेशनचं विपुल थोरमोठे पाटील सरांचं पुस्तक वापरावायचं आहे, ठीक आहे। आणि नंतर तुम्ही क्लास नोट्स म्हणून आधुनिक भारताचा इतिहास आणि आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आणि प्राचीन मध्ये आणि मध्ययुगीन
मध्ये भारताचा इतिहास तुम्ही वापरू शकता. विदर्भ IAS अकॅडमी मार्फत हे पुस्तक तुम्हाला अवेलेबल आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा राज्यशास्त्रामध्ये राज्यशास्त्राचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपणासमोर दोन पुस्तकं येतात. ते म्हणजे इंडियन पॉलिटी बाय लक्ष्मण सर. ठीक आहे. तर महत्त्वाचं आहे, लक्ष्मण सरांचं पुस्तक आहे, नवीन आवृत्ती आहे, ती पुस्तकाची तुम्हाला आवृत्ती घ्यायची आहे. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही दुसरं पुस्तक पाहता ते पुस्तक आहे रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे. खूपच वन टाइम सोल्युशन म्हणतो, वन स्टॉप सोल्युशन आहे. ते पण चांगलं पुस्तक आहे. ते पुस्तक तुम्ही वापरू शकता. जर तुम्ही कंबाईनचा मुख्यतः अभ्यास करताय तर तुम्ही फक्त रंजन कोळंबे सरांचं पुस्तक पण सफिशियंट आहे, तर तुम्ही ते वापरू शकता. त्यानंतर जेव्हा आपण पंचायत राज आणि पंचायत राज पाहतो, कारण की पंचायतचे सुद्धा तुम्हाला काही क्वेश्चन येताना दिसतात, तर तुम्हाला पंचायतसाठी किशोर लवटे सरांचं पुस्तक आहे, ते खूपच सुंदर असं पुस्तक आहे, ते तुम्ही पुस्तक वापरू शकता. आणि जेव्हा तुम्ही हे पुस्तक वाचता तुम्हाला शॉर्ट नोट्स मध्ये जर पंचायत गरजेचं असेल तर तुम्ही काय करायचं आहे, विदर्भ IAS अकॅडमी मार्फत तुम्हाला छोटीशी पुस्तिका अवेलेबल करून दिली आहे. ती पुस्तिका शॉर्ट नोट्सच्या माध्यमामध्ये आहे, ती तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे आपण पॉलिटीचे काही पॉईंट बघितले आहेत. त्यामध्ये हे पुस्तक मस्ट हॅव पुस्तक आहे. ठीक आहे. पर्याय पुस्तक आहेत, तुम्ही दोघांपैकी एक कोणतं पण पुस्तक घेऊ शकता. राज्यघटना बाय लक्ष्मण सर आणि किंवा राज्यघटना बाय रंजन कोळंबे सर, पर्याय तुम्ही एक कोणते पुस्तक वापरू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा अर्थशास्त्रासाठी. आता अर्थशास्त्रासाठी नेमकं कोणतं पुस्तक वापरायची, तर बघा तुम्हाला माहित असेल की अर्थशास्त्रासाठी फेमस अशा पुस्तकामध्ये देसले सरांचं पुस्तक आहे पार्ट 1 इकॉनॉमिक्स पार्ट 1, ते तुम्ही वापरू शकता. यामध्ये खूप सुंदररित्या डाटा कव्हर केलेला आहे. मात्र काही याच्यामध्ये बिनकामात सुद्धा पसारा देण्यात आलेला आहे, तर तुम्ही ते स्किप करायला शिकले तर तुम्हाला हे पुस्तक खूपच सुंदर असं आहे आपण म्हणू शकतो. किंवा तुम्ही काय करू शकता, भारतीय अर्थव्यवस्था बाय रंजन कोळंबे सरांचं सुद्धा पुस्तक वापरू शकता. सोप्या भाषेमध्ये हे पुस्तक अवेलेबल आहे आणि तुम्हाला समजण्यास पण सोपं होतं. ठीक आहे. ते तुम्ही पुस्तक वापरू शकता. मात्र तुम्हाला माहित नसेल की माहित असेलच की विदर्भ IAS अकॅडमी मार्फत एक पुस्तक लॉन्च केलेलं आहे, ते म्हणजे अर्थव्यवस्था व नियोजन. आणि संपूर्ण महाराष्ट्रभरामधून विद्यार्थ्यांनी काय केलं आहे, खूपच सुंदर असा प्रतिसाद ह्या पुस्तकाला दिलेला आहे. आणि खरंच हे खूप सुंदर असं पुस्तक आहे अर्थव्यवस्था आणि नियोजन. आणि हे पुस्तक तुम्हाला काय केलं आहे, सिलेबसनुसार बदलत्या अभ्यासक्रमानुसार मोठे एक प्रकारे सिलेबसनुसार तयार केलेलं हे पुस्तक आहे. आणि हे पुस्तक तुम्ही रेफर करायला पाहिजे. तुम्हाला काय करायचं आहे, या 3 बुक पैकी कोणतं पण एक बुक रेफर करावायचं आहे. आणि तिन्ही पुस्तक उच्च दर्जाचे पुस्तकं आहेत असं आपण म्हणू शकतो. तर तुमचा निर्णय तुम्हाला इथं घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, तो म्हणजे भूगोल. आता भूगोलमध्ये जेव्हा राज्यसेवेचा विचार करतो तेव्हा भूगोलमध्ये पाहिलं तर आपल्याला तुम्हाला जगाच्या भूगोलवर जास्त प्रश्न विचारलेले दिसतात राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये. तर तुम्हाला काय करायचं आहे, जगाच्या भूगोलसाठी जग व भारताचं भूगोल क्लास नोट्समध्ये विदर्भ IAS अकॅडमीचे पुस्तक आहे, ते तुम्ही वापरू शकता. किंवा तुम्ही काय करायचं, तुम्हाला की एक प्रकारे जे सचिन भस्के सरांचं 11th NCERTच्या आधारित एक पुस्तक बनवलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही पुस्तक इथे वापरू शकता. ठीक आहे. हे झालं जगासाठी. नंतर जेव्हा तुम्ही महाराष्ट्राचा विचार करता, तर महाराष्ट्राचा विचार करत असताना तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फेमस असे 2 पुस्तक आहेत. त्यामध्ये माझ्या पर्सनली तुम्हाला सांगणं आहे की दीपस्तंभ अकॅडमीचं पुस्तक वापरा, कारण की त्याच्यामध्ये खूप सुंदररित्या मॅप वगैरे बनवून दिलेले आहेत. आणि तुम्हाला नद्याचे मॅप बनवले आहेत, समजा नंतर खाड्याचे मॅप वगैरे अवेलेबल करून दिलेत. तर वेळोवेळी तुम्हाला मॅप रिडिंग पण त्या एकाच ठिकाणी होते. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, दीपस्तंभ अकॅडमीचं महाराष्ट्राचं भूगोलचं पुस्तक वापरायचं आहे. जर हे तुम्हाला जर वापरायची इच्छा नसेल तर तुम्ही सौदी सरांचं महाराष्ट्राचं भूगोल सुद्धा वापरू शकता. मात्र याच्यामध्ये जवळपास 250 पेजेस हे एक प्रकारे सुद्धा फापट पसारा स्वरूपामध्ये दिलेला आहे. तर तुम्हाला ते स्किप करता आले पाहिजे आणि बाकीचा तुम्हाला डाटा वापरायचा आहे. ठीक आहे. आणि नंतर तुम्हाला मॅप बुक एक प्रकारे विदर्भ IAS अकॅडमी मार्फत अवेलेबल करून दिलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला सराव नकाशे दिले आहेत, जसं जगाचे, भारताचे आणि महाराष्ट्राचे. तुम्ही यामध्ये मॅप रिडिंग करत असताना तुम्ही काय गोष्ट सराव सुद्धा करू शकता. तर हे खूप उपयुक्त असं पुस्तक आहे. ठीक आहे. आणि बघा, जर तुम्हाला गरज पडली तर मग शॉर्ट नोट्स म्हणून कोणत्या पुस्तकाची शॉर्ट नोट्स म्हणून एक प्रकारे ही विदर्भ IAS अकॅडमी मार्फत 56 पेजेसची शॉर्ट पुस्तिका तयार केली आहे, ती सुद्धा तुम्ही वापरू शकता. खूपच सुंदर असं शॉर्ट नोट्स आहेत. फक्त 56 पेजेसमध्ये तुम्हाला जे एक्झामच्या दृष्टीने येणार डाटा इथं कव्हर केलेला आहे, तर ते तुम्ही वापरायचं आहे. ठीक आहे. मेजरली पुस्तकं तुम्हाला समजले असतील. त्यानंतर विज्ञानसाठी भरपूर जणांना प्रश्न पडतो. ठीक आहे. कारण की विज्ञान NCERT भरपूर सारे आहेत, स्टेट बोर्ड सुद्धा आहेत. परंतु एक रेफरन्स बुक जर म्हणून पाहिलं तर तुम्हाला सचिन भस्के सरांचं पुस्तक आहे सामान्य विज्ञान, हे मराठी आणि इंग्रजीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. तर तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. आणि तुम्हाला हे वाचायला जर जड जात असेल तर तुम्ही 8वी 9वी 10वीचे स्टेट बोर्ड सुद्धा वापरू शकता. आणि कधी कधी आयोग काय करताय, 11वी आणि 12वी सुद्धा स्टेट बोर्डमधून क्वेश्चन विचारताना दिसत आहे. तर तुम्हाला त्या दोघांपैकी एक पर्याय आहे. तर तुम्हाला कोणते वापरायचे तुम्ही डिसाईड करू शकता. ठीक आहे.
बघा आता राज्य प्रिलिम्समध्ये 5 मार्क्ससाठी विचारला जाणारा विषय म्हणजे कोणता आहे तर पर्यावरण आणि परिस्थितिकी. ह्या विषयाला तुम्ही डावलून तुम्हाला जमणार नाही, कारण की 5 मार्क खूप महत्त्वाचे आहेत, कारण की 1 आणि 2 मार्कांनी तुमचा रिझल्ट जाताना दिसते. तर तुम्हाला काय करायचं की पर्यावरणासाठी एक कंपल्सरी पुस्तक वापरायचं, ते म्हणजे तुषार घोरपडे सरांचं पुस्तक आहे पर्यावरण आणि परिस्थितिकी. पर्यायी पुस्तक एक आहे शंकर आय सरांचं, परंतु ते UPSCच्या माइंडसेटने बनवलेलं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय होते, एक प्रकारे जो MPSCला डाटा लागतो तो डाटा तिथं कव्हर केला जात नाही. त्या बुकमध्ये तुम्हाला अपडेट डाटा कव्हर केलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय, पर्यावरण आणि परिस्थितिकी हे पुस्तक वापरायचं आहे. हे इंग्रजीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे, तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. तर हे महत्त्वाचं पुस्तक आहे. ठीक आहे, हे समजलं. त्यानंतर बघा मॅथचं पुस्तक वापरत असताना तुम्हाला विचार पडतो की नेमकं पुस्तक कोणतं वापरावं, कारण की MPSCचा विचार करत असताना कोणतं पुस्तक अवेलेबल नाही. पोलीस भरतीसाठी भरपूर सारे पुस्तक अवेलेबल आहेत मॅथचे, मात्र MPSCसाठी पुस्तक नाहीत. तर तुम्हाला काय करायचं आहे, सुंदर असं एक पुस्तक आहे सचिन ढवळे सरांचे 2 पुस्तक आहेत. त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी आणि तर्कक्षमता परीक्षण म्हणून एक पुस्तक आहे. नंतर संख्यात्मक अभियोग्यता म्हणजेच अंकगणितसाठी पण पुस्तक अवेलेबल आहे. यामध्ये सगळे MPSCचे PYQ सुद्धा दिलेले आहेत, सरावासाठी प्रश्न सुद्धा दिलेले आहेत. तर हे खूप सुंदर असं पुस्तक आहे, ते तुम्हाला रेफर करू शकता तुम्ही. ठीक आहे, समजलं. अशा प्रकारे मॅथसाठी महत्त्वाचं आहे, कारण की मॅथचं व्हॅल्यू खूप वाढलेली आहे. तर तुम्हाला मॅथ करायची आहे कंपल्सरी, तर हे पुस्तक तुम्हाला एक म्हणू दिशा म्हणून काय म्हणू एक प्रकार ठरू शकते. त्यानंतर चालू घडामोडीसाठी नेमकं कोणतं पुस्तक वापरावं. आता चालू घडामोडीसाठी भरपूर सारे कन्फ्युजिंग पुस्तक असतात की तुम्हाला नेमकं कोणतं वापरायचं समजत नाही. मार्केटमध्ये भरपूर सारे पुस्तकं अवेलेबल असतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, मोजका डाटा कव्हर करायचा. उदाहरणामध्ये विदर्भ IAS अकॅडमी मार्फत जे ग्रीन बुक मंथली येते, त्या ग्रीन बुकचं एक इयरबुक सुद्धा बनवलेलं आहे. ते इयरबुक तुम्हाला खूप सुंदररित्या तुम्हाला मोजका डाटा एक्झामच्या दृष्टीने दिलेला आहे. मागच्या वर्षी भरपूर सारे क्वेश्चन मंथली इयरबुकमधून आलेले आहेत, तेच तुम्हाला इथं पण कव्हर केलेले दिसतील. तर तुम्हाला हे पुस्तक वापरायचं आहे, किंवा पर्याय म्हणून तुम्ही सिम्प्लिफाईड अकॅडमीचं इयरबुक सुद्धा वापरू शकता, किंवा जे परिक्रमा वापरतात ते परिक्रमा सुद्धा वापरू शकता. तर तुम्हाला ह्या 3 पुस्तकापैकी एक पुस्तक चूज करायचं आहे. त्यामध्ये बेस्ट टू बेस्ट पुस्तक म्हणलं पाहिलं तर ग्रीन बुक इयरबुक आहे आणि सिम्प्लिफाईड इयरबुक आहे. ह्या दोघांपैकी तुम्ही एक पुस्तक वापरू शकता, ते तुम्हाला सफिशियंट होऊन जाईल. ठीक आहे, आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, कारण की PYQचं ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. कारण की तुम्ही बुक घेऊन बसलेले आहे, नेमकं त्या बुकमधून कोणता पार्ट वाचायचा आहे. ठीक आहे ना, कारण की कोणत्या पॉईंटवर जास्त क्वेश्चन आलेले आहेत. ठीक आहे, हा पॉईंट केल्यावर मला जास्तीत जास्त मार्क भेटतील हे कोण सांगणार तुम्हाला, तर PYQ सांगतील. आता प्रत्येक PYQचं ॲनालिसिस तुम्ही करत बसले, तुमचा किती सारा वेळ निघून जाईल. तर तुम्हाला काय करायचं आहे, अगोदरच मार्केटमध्ये जे ॲनालिसिस करून दिलेले पुस्तक आहेत ते पुस्तकं तुम्हाला वापरावायचे आहेत. तर तुम्हाला ते पुस्तकाचे नाव सांगणं गरजेचं आहे, कारण की मार्केटमध्ये भरपूर सारे पुस्तक आहेत, परंतु ते पुस्तकं तुमच्या कामी पडतील का नाही ते महत्त्वाचं आहे ना. त्याच्यामुळे मी काय केलं आहे, तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आणि कंबाईनसाठी ॲनालिसिस म्हणून जे पुस्तकं मार्केटमध्ये खूप महत्त्वाचे वाले आहेत ते पुस्तक मी इथे तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामध्ये बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी लॉजिक बुस्टर म्हणून पुस्तक आहे, स्टेप अप अकॅडमीचं ह्याच वर्षी आवृत्ती आलेली आहे, ती तुम्हाला वापरायची आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी नेमकं लॉजिक काय लावायचं हे सुद्धा काही चार्टमध्ये मेन्शन केलं आहे. हे खूप सुंदर असं पुस्तक आहे, अल्पावधीत हे फेमस झालेलं पुस्तक आहे. ठीक आहे, हे वापरू शकता. किंवा पर्याय म्हणून तुम्हाला चोरमोले सरांचं सुद्धा ॲनालिसिसचं पुस्तक आहे, फक्त राज्यसेवा प्रिलिमसाठी ते तुम्हाला वापरावायचं आहे, ते तुम्ही वापरू शकता. त्यानंतर बघा, कंबाईनसाठी मस्ट हॅव पुस्तक आहे लोकसेवा पब्लिकेशनचं. कोणतं? लोकसेवा पब्लिकेशनचं कंबाईन संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा स्पष्टीकरणासह. आणि ह्यामध्ये छोट्यातले छोटे पॉईंट कव्हर करून दिलेले आहेत. तर तुम्हाला काय करायचं, हे पुस्तक वापरावायचं आहे आणि खूप गरजेचे असे पुस्तक आहेत. भले तुम्ही बाकीचे पुस्तक एकदा कमी वाचले तर चालतात, परंतु हे 2 पुस्तकं जर तुम्ही कंबाईनचा अभ्यास करत असाल तर कंबाईनचं पुस्तक, आणि जर तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास करत असाल तर राज्यसेवेचं पुस्तक ॲटलिस्ट 3 वेळेस तुमचं वाचून झालं पाहिजे. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं, डेली लाईफस्टाईलचा 3 महिन्याची जी तुमची 3 ते 4 महिन्याचा लाईफस्टाईल आहे, काय एक्झामच्या पहिलेचा, त्या 3 ते 4 महिन्याच्या लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला डेलीचा पार्ट बनवायचा आहे, ज्या एक्झामचा तुम्ही अभ्यास करता. उदाहरणार्थ तुम्ही कंबाईनचा अभ्यास केला तर तुमच्या कंबाईनच्या डेली शेड्यूलमध्ये हे पुस्तक ॲनालिसिसमध्ये असायलाच हवं, किंवा राज्यसेवेचा अभ्यास करत असताना तुम्हाला हे पुस्तक तुमच्यासोबत असायलाच हवं. तर तुम्ही अशा प्रकारे तुम्ही वापरू शकता. तर अशा प्रकारे आपण महत्त्वाचे बुक्स तुम्हाला इथं रेफर केलेले आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, हे पुस्तक नेमके तुमच्याकडे असायलाच पाहिजे, आणि हे पुस्तक वापरून तुम्ही काय करू शकता, तुमचा मार्ग जो आहे MPSCच्या एक्झाम क्रॅक करण्याचा तुम्ही तो सोयीस्कररित्या पार करू शकता. ठीक आहे, तर मला आशा आहे की हे बुकलिस्ट तुम्हाला उपयोगी ठरेल. तुम्हाला बुकलिस्ट कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. काय सजेशन असेल तर ते तुम्ही सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. तुमच्या काही अडचणी असतील, तुम्हाला नवीन कोणत्या प्रकारचे व्हिडिओ लागत असतील तर ते सुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. भेटूया मग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.